आज होतं हिमांशूच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आणि त्याचसाठी त्यांच्या क्लासला दिलेला होता गुजरात स्टेट. तर सगळं जे आहे कॉस्ट्यूम वगैरे त्याला घातलेला होता, त्याला रेडी केलं गुजराती लुकमध्ये पूर्ण आणि खूप क्यूट दिसत होता, खूप छान दिसत होता. सुरुवातीला तर तो नाहीच म्हणत होता की मी जाणार नाही म्हणून, कारण मला हा लुक नाही करायचा आहे. पण म्हटलं बाळा ही कंपल्सरी आहे, तुमच्या क्लासला गुजरात ही स्टेट दिलं आहे त्यामुळे तुला तसं रेडी व्हावं लागेल. मग त्याला स्कूलमध्ये वगैरे सोडलं. त्यानंतर मग इथे मी माझे जे पॅकिंग आहे तर ती मी करायला घेतलेली होती. आपल्या ज्या धनसखी साडीजमध्ये आहे तर ते पहिल्याच दिवशी मला छान प्रतिसाद मिळाला. तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. तर त्यामुळे खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. मग पॅकिंग वगैरे केली आणि नंतर आम्ही निघालो होतो पोस्ट ऑफिसमध्ये. आणि पोस्ट ऑफिसमध्ये आम्हाला हेच कुरिअर वगैरे सबमिट करायला जायचं होतं. म्हटलं परत शनिवार रविवार सुट्टी येते, त्यामुळे आजच आपण कुरिअर करून देऊयात. घरी आल्यानंतर काम वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग आज बनवायचे होते मला लाडू, गुळ शेंगदाण्याचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे सुद्धा लाडू. आता लाडू बनवता मध्येच गणेशचा फोन आला की आता पाऊस पडतोय, मी येतोय, तर भजे करशील का प्लीज. तर मी म्हटलं ठीक आहे, बनवते. तर मग लाडू बनवायचं सोडून मी अगोदर भजे बनवले आणि भजे वगैरे खाल्ले आणि त्यानंतर परत अगोदर मी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले. तर ते बनवून झाले. एक एक करून मी सगळे छान बरणीमध्ये ठेवले. आता हे लाडू मी हिमांशूसाठी बनवले. मागच्या वेळेस मी ड्रायफ्रुट्स लाडू बनवलेत, पण त्यानं ते नाही खाल्ले. मग तो म्हणे आई मी हे खाणार, मग म्हणून मी त्याच्यासाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू केले. आणि त्यानंतर मग ड्रायफ्रूटचे लाडूची तयारी करायला घेतली. तर तयारी करताच थोडं लेट झालं म्हणून मग अगोदर स्वयंपाक केला. म्हटलं अगोदर स्वयंपाक केला आणि थोडं जेवण केलं आणि बाकीचं सगळे ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे नंतर बनवता येतात. तर गणेशसोबत गप्पा मारता मग छान इथे स्वयंपाक पण करून घेतला. तोपर्यंत गणेशने हे सगळे ड्रायफ्रूट्सचे जे आहे ना ते छान असं सॉर्टिंग वगैरे करून दिलं, चॉपिंग करून दिलं. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो जर केला नसेल तर फॉलो नक्की